brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. निवडणूक आयोगाकडनं राज्यसभेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीबाबतचं नोटिफिकेशन आयोगाकडनं आता काढण्यात आलं आहे. 16 मार्चला ही निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांसाठी ही निवडणूक होत आहे, ज्यात महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कुठल्या खासदारांची टर्म यावर्षी संपती आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. भाजपचे भागवत कराड, राष्ट्रवादी पवार गटाच्या फौजिया खान, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, भाजपचे धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि RPIचे रामदास आठवले यांची टर्म यावर्षी संपते आहे. सध्याचं बलाबल पाहता भाजपचे 4 खासदार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात, तर शिवसेना, राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी 1 आणि महाविकास आघाडीचा 1 खासदार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. राज्यसभेवर पुन्हा शरद पवार जाणार का याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीने एकत्रित उमेदवार दिल्यास शरद पवार राज्यसभेवर जाऊ शकतात. दुसरीकडे पार्थ पवार हे देखील राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याने त्या त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देऊ शकतात, त्यामुळे त्यांची देखील जागा रिकामी होणार आहे. त्यामुळे आता राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम कसा असणार आहे ते सुद्धा पाहूयात. 26 फेब्रुवारीपासून अर्ज मागवता येणार आहे. 5 मार्चला अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 6 मार्चला अर्जाची छाननी होणार आहे. 9 मार्चला अर्ज मागे घेता येणार आहे. 16 मार्चला मतदानाचा दिवस असणार आहे. 16 मार्चलाच संध्याकाळी मतमोजणी देखील होणार आहे. 20 मार्चच्या आत निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण करावी लागणार आहे.